नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 28 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव दादा? राजन चंद्रशेखर जगताप. बरं, या मैदानाचे आपण आयोजक आहात? हो. बरं दादा, मैदान किती तारखेला आणि कुठं संपन्न होतं? मैदान 28 तारखेला आपल्या सासवड शहरामध्ये पार पाडलं जाणार आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाच्या परवानगीसाठी आम्ही सगळीकडे अर्ज वगैरे केलेला आहे आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पाहणी होऊन आज संध्याकाळपर्यंत परमिशन आम्हाला हातात मिळेल. दादा, मैदानाच्या परवानगीच्या संदर्भामध्ये का प्रश्न विचारतोय की मध्यंतरी पुरंदर तालुक्यातल्या ग्रामीण भागातली 2 मैदानं हे निवडणूक कार्यक्रमामुळे आणि आंतरराष्ट्रीय सायकलच्या स्पर्धा असल्या कारणानं त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. तर आपल्या परवानगीची आपण म्हणजे चौकशी पूर्ण केली का? भेटणार आहे का परवानगी? हो, अधिकाऱ्यांकडनं आम्ही तसा खुलासा घेतलेला आहे की पहिली जी मैदानं कॅन्सल झाली ती आचारसंहिता जिल्हा परिषद पंचायत समितीची असल्यामुळे कॅन्सल झाली. हे मैदान आपलं आहे ते सासवड शहरात मोडते आणि सासवड शहराच्या निवडणुका झाल्यामुळं आचारसंहिता वगैरे काय नाही आहे, त्यामुळे मैदानाला काही अडचण नाही. मैदानाला परवानगी भेटणार आहे म्हणजे? हो, परवानगी. कधी पाहायला भेटेल? आज संध्याकाळी परवानगी मिळेल. बरं दादा, मैदानाचं आयोजन कशानिमित्त करण्यात आलंय? आपलं जागृत देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा या वीरच्या यात्रेनिमित्त या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपन आहे. मैदानाला नाव काय देण्यात आलंय? नगराध्यक्ष केसरी. बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय? बक्षीस प्रथम क्रमांक आहे 1,20,000 रुपये, 2 डाली. द्वितीय क्रमांक आहे 71,000 रुपये वडाल. तृतीय क्रमांक 51,000 रुपये वडाल. चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये वडाल. पंचम क्रमांक 21,000 रुपये वडाल. 6वा क्रमांक 15,000 रुपये वडाल. 7वा क्रमांक 10,000 रुपये वडाल. आणि प्रवेश फी किती असणार आहे? 1,200 रुपये प्रवेश फी आहे. बरं, आणि या मैदानाची ऑनलाईन लॉट कोणत्या दिवशी काढले जातील? हे 27 तारखेला आदल्या दिवशी काढले जातील. संध्याकाळी. बरं, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? पुरंदर तालुका कमिटी या ठिकाणी पंच म्हणून काम पाहिजे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट मैदान या ठिकाणी पार पाडलं जाते. तर पारदर्शक या ठिकाणी निकाल दिले जातील आणि प्रत्येक ह्याचं CCTV हे असणार आहे, त्यावरती निकाल दिले जातील. बरं दादा, अजून मैदानामध्ये बैलगाडी मालकांची ही होती अडचण होती की निकाल रेषेसमोर दगडी आहेत, तर त्या दगडांचा कसं काय बंदोबस्त करण्यात आला आहे? काढले सर्व दगडी पुढची काढून घेतलेली आहेत. बरं, गोळा केलेत सगळे? हो, गोळा केले. त्यानंतरनं फाटीच्या संदर्भात पण फाटीचं अंतर कमी होतं, ते तिथं कशा पद्धतीची सुधारणा करण्यात आली? फाटीचं अंतर आता 180 फुटांनी वाढवलेलं आहे. बरं, म्हणजे वाढ करण्यात आली? हो, वाढ करण्यात आली. बरं, चालते. धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव दादा? मंदार टिळेकर. टिळेकर साहेब, काय सांगाल, कशानिमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलंय? आमच्या तालुक्यात असे प्रसिद्ध देवस्थान वीर यात्रेचे उत्साह असा खूप मोठा असतो. आपण त्यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा वीर यात्रेनिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानाला नाव काय दादा? मैदानाला नाव ह्या नगराध्यक्ष केसरी दिलेलं आहे आपण. त्याचबरोबर मैदानाच्या विषयी काय सांगाल? मैदानात कशा पद्धतीनं सुधारणा करण्यात आल्या? मैदान आधी थोडं छोटं पडत होतं गेल्या वेळेस एक जी झाली त्यावेळेस, तर त्याच्यानंतर आपण ते भरून काढले. त्या समोरची दगडी थोडी ती साफ केल्यात. जवळजवळ 180 फूट परत पल्ला वाढवलाय आपण. मग महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग घ्यावा बैलगाडी मालकांनी. आपण त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही गेल्या वेळेस पण केलेलं आहे, यावेळेस पण करणार. शिस्तीचं मैदान असून सर्वांचं स्वागतच आहे. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समयात या मैदानाचे आयोजक संकेत भैया उर्फ गोटू भैया जगताप आहेत. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा ह्या वाघडोंगराच्या फाटीवरती हे दुसरं पर्व तुम्ही आयोजित केलंय, कशा पद्धतीने या मैदानाची सुधारणा करण्यात आली? हे मैदान आपण 28 तारखेला आयोजन केलं आहे. नगराध्यक्ष केसरी म्हणून या मैदानचं आयोजन आपण केलेलं आहे.
मागील महिन्यात या ठिकाणी पुरंदर केसरी मैदान पार पडलं. बरं. त्यामध्ये जरा थोडीशी फाटी कमी पडली होती आपल्याला. बरं, अंतर तर कमी फाटी- पडलं होतं. हो, तर त्या फाटीमध्ये आपण 180 फुटाची वाढ केलेली आहे. बरं. आणि ज्या तांत्रिक त्रुटी होत्या, छोटीशी दगडे असतील किंवा खड्डे असतील, सगळं आपण काम करून फाटी आता रेडी केलेली आहे. बरं, आता आपण वळू मैदानाकडे. मैदानाचं रान कसं आहे? मैदानाचं रान हे काळ्या मातीचं आहे आणि रान ओराडीचं आहे. बरं, जे फाटीमध्ये सुधारणा करण्यात आली, वाढवण्यात रान जे आले ते कुठल्या दिशेला वाढवण्यात आले? खाली रान खाली सुट्टीच्या दिशेला वाढवण्यात आलेलं आहे. किती फूट वाढवले साधारण? 180 फूट पल्ला वाढवलेला आहे. बरं, आता पल्ला किती भरतोय परफेक्ट? पल्ला आता परफेक्ट 850 फूट पल्ला भरतोय आणि चढाचं रान आहे. बरं मित्रांनो, 800 फुटाच्या दरम्यान हा पल्ला भरतोय आणि उराटीचं रान आहे. त्याचबरोबर जी 180 फुटाचा जो तुम्ही पल्ला खाली वाढवला आहे त्याच्यामध्ये अजून किती टक्के काम होणं बाकी आहे? त्याचं रोलिंग असेल किंवा तिथली छोटी मोठी दगडी वेचणे असेल? 70% काम आता फाटीचं पूर्ण झालेलं आहे. बरं. राहिलेलं 30% काम आहे, ते काम चालूच आहे. बरं. 26 तारखेपर्यंत सर्व काम पूर्ण होईल. बरं, खाली सुट्टीला किती गट थांबू शकतात? एका टायमिंगला 10 गट थांबू शकतो. बरं, सुट्टीसाठी जागा किती अजून मोकळी करायची बाकी आहे? 100 ते 150 फूट स्पेस अजून आपण मोकळा करणार. मोकळा करणार आहे. बरं, त्याचबरोबर फाटीच्या आतातमधलं अंतर किती आहे? आतात मधलं अंतर आहे 14 फुटाचं आहे. बरं, निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? एक 800-900 फूट जागा आहे. निकाल रेषे संपल्यानंतर छोटी मोठी दगडी होती बघा, बैलगाडी मालकाने ती निदर्शनास आणून दिली होती चूक तुमच्या. सर्व दगडी ही गोळा करून ठेवलेली आहे. ते बरं. उचलून साईडला टाकण्याचं काम चालू आहे. नंदींना कोणत्याही पद्धतीची इजा होणार नाही, दुखापत होणार नाही, ह्याची सगळी काळजी घेतली जाणार आहे. ह्याची सर्व काळजी कमिटीने घेतलेली आहे. बरं, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला दरी असं काय का? नाही, असं काहीच नाहीये. या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटीत, अडीअडचणीत, अडथळेत हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल हो, का? केला जाईल योग्य तो. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी संपूर्ण दिवसभर उपस्थित हो, असतील. राहणार आहे उपस्थित. त्याचबरोबर या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? दोन्ही साईडला 50-50% बॅरिकेड असतात. खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे, हो, पट्टी आहे. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? दानवड्या, कोरेगाव आणि काजळसप्पा घाटे. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर कुमठे, मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे. बरं दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार हो, आहेत. राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केलेली आहे सोय. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात हो, आली. केलेली. त्याचबरोबर जागेच्या विषयी काय सांगाल? जे तुम्हाला दरवर्षी जागेसाठी सहकार्य करतात त्यांचे काय सांगाल त्यांच्याविषयी? जागा ही आता आपली स्वतःचीच गावातल्यांची जागा आहे. आता ही जागा आपल्याला सासवड शहराला कायमस्वरूपी जागा आपल्याला पुरंदर रेल्वेचे माजी आमदार संजय जगताप यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सासवडचा मैदानचा प्रॉब्लेम हा जागेचा कायमस्वरूपी मिटलेला आहे. बरं, त्याचबरोबर दादा, बऱ्याच जणांच्या ज्या शंका होत्या तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून क्लिअर केलेल्या आहेत. परवानगीच्या असतील किंवा फाटीच्या संदर्भातल्या असतील, पुढं निकाल रेषेसमोर छोटी मोठी दगडी होती त्या संदर्भातल्या असतील, काय तांत्रिक त्रुटीच्या आहेत, तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? बैलगाडी मालकांना आपण एवढंच आवाहन करू इच्छितो की सदर मैदानची ही परवानगी रितसर झालेली आहे. जे इथून मागे जी मैदानं कॅन्सल झाली त्याच्यामुळं सोशल मीडियातून बाबा काय अफवा पसरल्या गेल्या होत्या की मैदानांना परमिशन नाही. हे मैदान सासवड नगरपालिका हद्दीत येत असून इथे कुठल्याही प्रकारची आचारसंहिता किंवा कुठली सायकल स्पर्धा नाही आहे. त्यामुळे आपल्या मैदानची परमिशन ही अगदी अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावर ही परमिशन पाहायला मिळेल. कुठल्याही अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने गाडी मालकांनी नोंद करा आणि कमिटी सहकार्य करा. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक पोपट भामे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका कमिटी मेंबर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल? तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी सुरू केली? आयोजकांनी गेल्या वेळी जे आपण मैदान घेतो पुरंदर केसरी, त्यावेळी जे पल्ला कमी होता आयोजकांनी बैलगाडी मालकांचा विचार करून जे 180 फूट पल्ला वाढवला आहे आणि पुढे जे दगडी होते ते सगळे दगडी वेचून व्यवस्थित रान एकदम मस्त तयार केलेलं आहे. प्रथमतः जे आता नगराध्यक्ष आपण केसरी मैदान घेतोय या नगराध्यक्ष केसरी गणेशजी जगताप आणि राजनजी भैया जगताप यांची प्रचंड बहुमताने नगरपालिकेमध्ये निवड झाल्याबद्दल प्रथमतः अखिल भारतीय महाराष्ट्र बैलगाडी संघटना आणि पुरंदर तालुका बैलगाडी संघटना अध्यक्ष बाबा राजे जगताप, संपूर्ण पुरंदर तालुका संघटना यांच्या वतीने प्रथमतः या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन. मैदानाची फाटी बघितली, कशी काय पद्धतीने तयारी सुरू आहे मैदानाची? मैदानाची फाटी एकदम काळवट राहणे आणि चाडाचा राहणे थोडं येते. थोडंसं जे खाली ज्या त्रुटी राहिल्यात ती दगडून रोलिंग करून पाणी मारून दगड वेचण्याचं काम पूर्ण होईल. बरं, काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना तुम्ही? बैलगाडी मालकांना आव्हान करण्यात येते की जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून आपण
या स्पर्धेस सहभाग नोंदवावा. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगताप. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल? पुन्हा एकदा वाघडोंगराच्या फाटीवरती बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. दिनांक 28 जानेवारी रोजी नगराध्यक्ष केसरी हे भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे. काय सांगाल फाटीच्या विषयी? फाटीच्या विषयी सांगणं आता म्हणजे पहिल्या ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या सर्व पूर्ण दुरुस्त केल्या आहेत. बरं. म्हणजे पुढे दगडे असतील, अंतर कमी होतं, ते सर्व अडचणी दूर केल्या आहेत. बरं. त्याचबरोबर निकाल रेषेसमोर काही छोटी मोठी दगडी होती ते सुद्धा ते पण आयोजकांनी उचललेले आहे उचललेली सगळ्या दगडी. बरं. काय वाटते एकंदरीत फाटी पाहून आता ओपनच्या मैदानासाठी कशी फाटी आहे? आता ओपनच्या मैदानाची फाटी एकदम पाळण्यासाठी योग्य आहे. बरं. म्हणजे काहीच अडचण नाही, जे अडचणी होते सगळ्या दूर केल्यात त्या. बरं. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. या मैदानातल्या जे नियम अटींचं वाचन आहे ते मैदान सकाळी सुरू झाल्यानंतरनं लाईव्ह प्रक्षेपण थेट चालू झाल्यानंतरनं आपण मैदानाचा नियम अटींचा पुकार द्याल ना? हो. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे मैदान पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदान आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ह्या सीझनला जेवढी मैदान झाली 600+ नोंद आहे आणि पारदर्शकता ही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की निकाल असेल, जे काही अडचणी असतील सगळ्या पुरंदर तालुका कमिटी किंवा महाराष्ट्र कमिटी आणि आयोजक यांच्या संगनमताने पार पाडले जातं सगळं. बरं. चालतंय, धन्यवाद बाबा. धन्यवाद.